सगळे माहीत असताना हल्ली बोलतात की माझ्या वकील राजकारणी पुस्तकाने मुख्यमंत्री होते त्या राज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना जिनियन इंटरेस्ट होता. आता त्यांना जिनियन इंटरेस्ट राजकारणात आहे. इंडिया आघाडीचं सरकार आलं, देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर बाहेरून समर्थन देऊ असं ममता बॅनर्जी म्हणाले. उत्तर दिले म्हणाले साहेब, काल जे कार्यक्रम झालं मोदींचं, त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये काही तरुणांनी कांद्या प्रश्नावरती बोला अशा पद्धतीची घोषणाबाजी केली. आता या सगळ्या प्रकरणानंतर ते सगळे जे लोक होते ते आपल्याच पक्षाचे होते असा आरोप आता एकूणच भाजपकडनं केला जातो. काही केलं असेल, या जिल्ह्यातच नाही, धुळे, नाशिक, पुणे, सातारा या सगळ्या ट्रॅकमध्ये कांद्याचा इश्यू आहे का नाही. आणि या भागातल्या शेतकरी कांद्यावर अस्वस्थ आहेत आणि प्रधानमंत्री येऊन काही बोलत असतील त्या विचाराला टच करत नसतील तर साहजिकच कोणत्याही विचार नाही. नाशिकमध्ये हे काय पहिल्यांदा घडले नाही. मला असं आहे की नाशिकमध्ये राजकीय नेत्यांच्या सभेत लोकांनी कांदे फेकले होते याच नाशिकमध्ये. त्यामुळे लोक इथे जागरूक आहेत आणि त्यांचा इश्यू जेल नाही. कांदा भाजपचा वांदा करेल असं आपल्याला वाटतं का दिंडोरीमध्ये? काय करते ते बघायचं, पण जन्मत त्यांच्याबरोबर नाही आहे आणि ते दिंडोरीच नाही. मी महाराष्ट्रात जातो, सगळीकडे तीच अवस्था. साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल अंदाज वर्तवला की शरद पवार गटाची तर एकही जागा राज्यात येणार नाही. अजित पवार गटाची, भाजपची आले जरी समजा तरी अगदी थोडेफार जागा येतील आणि शिंदे गटाची देखील 2-4 जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी येतील. आपला एकूण अनुभव काय सांगतो? पृथ्वीराज चव्हाणांचे असेसमेंट आहे त्यांनी सांगितलं मला ट्रेंड आम्हाला अनुकूल दिसतो. मी असं नाही म्हणणार की 100% असंच होईल, पण जन्मत ठिकठिकाणी लोक बदलायला अनुकूल आहेत आणि भाजप आणि तत्सम शक्ती यांना बाजूला ठेवावं, विशेषतः शेतकरी. साहेब, काल मोदींची मुंबईमध्ये रोड शो झाला. मुंबईचा प्रचंड ट्रॅफिक जाम झालं. मुंबईकरांनी नाराजी देखील व्यक्त केलेली आहे, अशा प्रतिक्रिया देखील दिलेल्या होत्या. की खरं मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे आले त्यांना ते काही शांतपणाचं लक्षण नाही. लोकांना तासन-तास थांबावं लागतं, ट्रॅफिक कंजेशन भयंकर होत असतं आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे. मला काही समजत नाही, त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गात होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांच्या तक्रारी आल्या. 4 जून नंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला. मोहित कंबोज काल उद्धव ठाकरेंची सभा नाशिकमध्ये झाली, त्याच्यात ते असं म्हणते की निवडणुकांनंतर आपण जे म्हटलं होतं की छोटे पक्ष, प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये गेली होती, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इतक्या वर्षात भाजपत जर गेलो नाही तर काँग्रेसमध्ये कसे जाऊ शकतो. मी काही शिवसेनेमध्ये म्हणजे शिवसेना हा काही छोटा पक्ष नाही आहे. आज विरोधी जी शक्ती आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याच्यात 1 नंबरच्या जागा त्यांच्या आहेत. कालची जी निवडणूक झाली 5 वर्षापूर्वी त्यांचे 58 लोक होते, आमचे 54, आमचे 52 होते आणि काँग्रेसचे 48-45. त्यामुळे हा काही छोटा पक्ष नाही, हा विरोधकांच्यातला क्रमांक 1चा पक्ष. साहेब, मोदींकडनं वारंवार एक आरोप केला जातोय, नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना असं ते वारंवार म्हणतात. त्यांना बोलायला दिसं काही नाही, त्यामुळे ती वारंवार बोलतो. नकली शिवसेना म्हणजे काय? आज शिवसेना, शिवसैनिक हा कुणाबरोबर आहे? महाराष्ट्रात कुठेही जरी गेला तर भले त्यांचा फलस फुटला, शिंदेने वेगळा विवाह केला, पण शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंच्या बरोबर. 4 टप्प्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात काय चित्र दिसतं आणि 4 टप्प्याच्या मतदानाचा 5व्या टप्प्यावर काय परिणाम पडेल असं वाटतं? आज नाही मी सांगू शकतो.
मुंबईमध्ये एक मोठी दुर्घटना घडली होर्डिंगची, त्याच्यामध्ये अनेक लोक मेले गेले. मात्र या सगळ्यानंतर आजही त्या ठिकाणची परिस्थिती आहे की पूर्वपदावर आली नाही. इतकं मोठं शहर आहे तरी देखील नियोजन शून्य दिसतंय. मी जाऊन आलो त्या जागी. माझे असे मुंबई महानगरपालिका आणि त्याचे अधिकारी कर्मचारी ते प्रयत्नाची करतात, मेहनत करतात. पण त्याची संकटाची साईज इतकी होती की असं एका दिवसात लगेच सोल्युशन असं नाही. पण जे करतायत त्यांची टीका करण्याची स्थिती नाही. साहेब, राज ठाकरे आपल्या सभेमध्ये ठाण्यामध्ये असं म्हणाले की शरद पवारांनी आधी पक्ष फोडले, त्यामुळे आता त्यांचा पक्ष फुटतो, अशी राज ठाकरेंनी टीका केली होती. राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचं नक्की काय स्थान आहे मला माहिती. मी असं ऐकतो की नाशिक हा त्यांचा स्ट्रॉंग बेस आहे, पण मला नाशिकमध्ये दिसत नाही आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं या लोकसभा ज्या पद्धतीनं जिरोटॉक मोदींना घातला त्याच्यावरनं वादंग निर्माण झालं, अशा पद्धतीनं प्रोटोकॉल असताना त्यांनी हे सगळं केल्यावरनं खूप मोठा वाद निर्माण. झिरो आणि महाराष्ट्राचा इतिहास याचे काही रिलेशन्स जो शिवछत्रपतींच्या साक्षी म्हणून अग्रसर जातो तो. आणि लासेडी असतील नाही सगळे, पण लासेडींसुद्धा मर्यादा पाहिजे. त्या सगळ्या मर्यादा त्या लोकांनी सोडल्या. एक चांगलं झालं, त्यांनी सांगितलं पुन्हा आम्ही काळजी घेऊ. मागच्या काही दिवसांपासून जे महाविकास आघाडीचे नेते म्हणतात की या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो. 20,000-25,000 कोटी रुपयांचा वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा आता वापर होत आहे. आपल्यालाही असं वाटतं की आम्ही अनुभवलेले आहे. मी बारामतीमध्ये बघितलं, सातारामध्ये बघितलं, माढ्यामध्ये बघितलं. कधीही पैशाचं वाटप असं लोकसभेला आम्ही ऐकलेलं नाही. आम्ही नगरपालिकेला ऐकलं होतं, नाही असं नाही. पण लोकसभा विधानसभा तिथं गजोगज पैसे दिसून असतात हे नवीन त्यांचं आमच्या विरोधकांनी सुरू केलं. साहेब, 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ज्यावेळेस नाशिकमध्ये आले होते त्यावेळेस त्यांच्याबरोबर ज्या काही बॅगा घेऊन येण्यात आल्या त्याच्यावरून संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याचा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केला होता. तुमच्या देखील गाडीची काल चौकशी झाली, तपासणी झाली अशी काही बातमी येते, नेमक्या याच्या संदर्भात काय? माझी काही गाडी म्हणजे वर्षांसारखं जाती असली की काही ते जागा होत्या नाही, पण माझ्याकडे ऑथेंटिक माहिती नाही. त्यामुळे मी इनरिस्पॉन्सिबल स्टेटमेंट करणार. बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आहेत सांगताय, ते बाहेर पडत नाहीये. मोदींची सभा रोड शो होतोय, इकडेही ते जात नाहीये. माझ्या ते आजारी आहे, त्याची खरंच कमी. तर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एका मुलाखतीमध्ये असे बोलले की शरद पवार यांचा पक्ष फुटला तेव्हा ते झोपत होते का? शरद पवार यांचा जेव्हा पक्ष फुटत होता तेव्हा ते झोपत होते का, असं नरेंद्र मोदींनी म्हणाले. त्याला अंशभाषेची चिंता का? साहेब, या संपूर्ण निवडणुकीनंतर विरोधी पक्ष शिल्लक राहणारच नाही, म्हणून असे छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्रयत्न आहे, अशा पद्धतीचा आरोप काल मोदींनी केलेला आहे. साहेब, काल मोदी साहेबांनी या संपूर्ण लोकसभेनंतर विरोधी पक्ष राहणार नाही आणि त्यामुळेच छोटे छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून किमान एक विरोधी पक्ष तयार करण्याचा प्लॅन आहे, अशा पद्धतीचा आरोप केला. मी अशी केली की काँग्रेस विचारधारा, पक्ष नाही विचारधारा, आयडिओलॉजी जे आहे ते वेगवेगळ्या घटकात विखुरलेले आहे. आयडिओलॉजी जर सेम असेल तर एकत्र येण्याचा विचार करणं उपयुक्त आहे. हा माझा त्याच्यातून उपयोग आहे. त्यांना मोदींना त्याचा काय त्रास झाला मला काही समजेल. नरेंद्र मोदी म्हणाले की शरद पवारांना पक्ष सांभाळता आला नाही तर ते देश काय सांभाळणार. ठीक आहे, असं आहे की ते देशाचं काम 10 वर्ष करतात तुम्ही मान्य करतो. मला विधानसभेत, लोकसभेत, राज्यसभेत जाऊन यंदाच्या वर्षी
56 वर्ष पूर्ण आज या देशामध्ये सतत 56 वर्ष निवडून येणारा एक माणूस जातो. निघायचं निघायचं का आधी आपलं ठरलं होतं की तुम्ही फक्त विज्युअल्स घेणार, पॉलिटिकल काही नाही, तुम्ही सगळे प्रश्न विचारले. साहेब ओरडतील की तुम्ही कसं काय प्रेसच आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या नाशिक मधला प्रचार हा शिगेला पोहोचलाय आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी शरद पवार नाशिकमध्ये सभा घेणार आहेत आणि तत्पूर्वी ते माध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांची पत्रकार परिषद आपण ऐकली थेट नाशिकमधून. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सध्या तळ ठोकून आहेत शरद पवार नाशिकमध्ये आणि त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. सोबत जयंत पाटील देखील. जो कांदा उत्पादक शेतकरी आहे त्याची मनस्थिती आता काय किंवा अस्वस्थ आहे का नाही, त्याचे जे म्हणणे मागण्याची रास आहे का नाही. देशाचे प्रधानमंत्री आले. वेळेसोबतच वेळ झाली आहे. या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.